श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. हा जो गुरुपुष्यामृत योग असतो तर तो सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि सर्वात महत्त्वाचा हा योग मानला जातो. गुरुपुष्यामृत योगावरती आपण सोने चांदी खरेदी करू शकतो असं म्हणतात. जर आपण सोने चांदी खरेदी केले तर आपल्यावरती ते कधी मोडण्याची वेळ येत नाही आणि त्या सोने चांदीमध्ये नेहमी वाढच होत जाते. इतकं महत्त्व या गुरुपुष्यामृत योगावरती असतं. या योगावरती तुम्ही नवीन व्यवसाय खरेदी करू शकता, नवीन व्यवसाय चालू करू शकता, शेती जमीन सर्व तुम्ही खरेदी करू शकता. इतकं महत्त्व या गुरुपुष्यामृत योगाला आहे. तर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या जीवनातले जे काही वास्तुदोष पितृदोष आहेत आणि ज्या काही करणी बाधा आहेत शत्रुबाधा आहेत तर त्या सर्व दूर व्हाव्यात यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्या वेळेस आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत असतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच गोष्टींची अडचण आपल्याला येत नाही. गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. जर एखाद्याच्या व्यक्तीतल्या कुंडलीतला गुरुग्रह तुम्ही बघितला की कमजोर आहे तर त्याला कोणकोणत्या अडचणी येतात. बघा, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही आणि कोणतंही काम हातामध्ये घ्या त्या कामामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही. तर त्यामुळेच आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत ठेवणं गरजेचं आहे. गुरुग्रह मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता तर तुम्ही रात्री झोपायच्या वेळेस थोडीशी हळद आणि थोडंसं जे आवळ्याचं तेल असतं ना तर ते थोडंसं मिक्स करायचं आणि आपल्या नाभीला तुम्हाला ते रोज 3 महिने लावायचं आहे. याने गुरुग्रह आपला इतका स्ट्रॉंग होतो तो परत कधीच खराब होत नाही. हा उपाय तुम्ही करून बघा. या उपायाचे छान अनुभव तुम्हाला येईल. प्रत्येक कामात आपल्याला यश येतं ज्यावेळेस आपला गुरुग्रह मजबूत असतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि हे पुष्य नक्षत्र ज्या वेळेस गुरुवारी पडतं तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हे पुष्य नक्षत्र जर रविवारी पडलं तर रवी पुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृत योग आणि रवी पुष्यामृत योग हे खूप महत्त्वाचे योग मानले जातात. या योगात केलेले उपाय केलेल्या सेवा कधीच वाया जात नाही, अखंड त्या आपल्या सोबत राहतात. या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला घरामध्ये काय काय सेवा करायच्या आहे तर ते बघा. विष्णू सहस्रनाम, त्यानंतर कनकधारा स्तोत्रम, विष्णू सहस्रनामावली, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ह्या सेवा तुम्हाला उद्या घरामध्ये आवर्जून करायच्याच आहे. या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये कराल तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की गुरुपुष्यामृत मध्ये केल्या जाणारे उपाय केले जाणारे सेवांमुळे आपल्या जी काही लक्ष्मी घरामध्ये येते तर ती स्थिर झालेली असेल. स्थिर म्हणजे काय? बघा, आपण खूप पैसे घरामध्ये कमवतो पण ते पैसे कुठे ना कुठे कशा पद्धतीने खर्च होऊनच जात असतात आणि महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे 1 रुपया सुद्धा राहत नाही. तर त्यासाठीच गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही ह्या सेवा करा आणि बघा याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच येतील. ज्यावेळेस आपण घरामध्ये काही स्तोत्र काही मंत्रांचं पठण करतो त्यावेळेस ते स्तोत्र मंत्र आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये फिरतात आणि त्यामुळे ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या निगेटिव्ह एनर्जी नष्ट होण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या काही सेवा करायची आहे आणि उद्यापासून तुम्ही जो मी हळदीचा उपाय सांगितला आहे तो उद्यापासून सुद्धा सुरू करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता. आता बघा, उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. कशासाठी? तर बघा, आपल्या अवतीभोवती जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी आणि त्याचबरोबर आपला गुरुग्रह मजबूत व्हावा यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की आंघोळीच्या वेळेस किंवा गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आंघोळीच्या वेळेस आपले पूर्वज म्हणजेच आपले पित्र जे असतात ना तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि ज्या वेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपण आंघोळ करतो त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत असते आणि आपल्याला पितृदोषातून सुद्धा सुटका मिळत असते. आपल्यावरती कोणी काही केलेलं असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला सुटका मिळत असते. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला उद्यापासून म्हणजेच उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, उद्या तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे. हळद ही गुरुग्रहाशी निगडीत असते आणि त्यानंतर तुम्हाला ही थोडीशी चिमूटभर हळद तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याने तुम्हाला आंघोळ करायची आहे.
हळद ही खूप महत्त्वाची असते. हळदीने जर तुम्ही आंघोळ केली तर बघा जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती सुद्धा नष्ट होते. वास्तुदोष पितृदोष नष्ट होतात. जीवनातले जे काही शत्रू आहेत तर ते सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते. आता आहे ना बघा, जर तुमच्या घरामध्ये काही मुलं आहे आणि मुलगी आहे आणि तिच्या जर लग्नामध्ये काही अडचण येत असेल ना तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता. सलग 3 महिने गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये, मुलांच्या किंवा मुलीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्याने त्यांना अंघोळ करायला सांगायचे आहे. याने काय होतं, त्यांचा गुरुग्रह मजबूत होतं आणि लग्नातल्या ज्या काही अडचणी त्यांना येत आहे ना तर त्या अडचणी सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. हा एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी, जर लग्न जमत नसेल, लग्नामध्ये काही अडचणी येत असतील ना तर तुम्ही नक्की करून बघा. याने सुद्धा तुम्हाला खूप छान फायदा होईल. आणि मुलांच्याच नाही, तुम्ही ना स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा प्रत्येक गुरुवारी हळद टाकायला सुरुवात करा. बघा, प्रत्येक कामात यश मिळेल आणि जे काही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही ना तर ती लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये येईल. कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीच हळदीचा उपयोग हा गुरुवारच्या दिवशी करायचा असतो. नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या जीवनातले दोष, संकटे, दुःख, दारिद्र्य, अडचणी ज्या काही आहेत ना तर त्या दूर होताना दिसून येतील. आणि त्याचबरोबर जीवनातले ज्या वेळेस हे दोष दूर होतात ना तर त्यावेळेस प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं. तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा. नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या घरामध्ये ना आता गुरुवार आहे तर त्यामुळे आता तुम्हाला असा पण प्रश्न पडू शकतो की उद्या आपण गुरुवार आहे मग फरशी पुसावी कारण आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसत नाही. तर त्यामुळे तुम्ही उद्या फरशी पुसायची नाही तर त्यामुळे तुम्ही आजच फरशी पुसून घ्या. फरशी पुसत असताना त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ, गोमूत्र टाका आणि त्याने आपलं छान मस्त आपली फरशी क्लीन करून घ्या. आजच पूर्ण घराची साफसफाई करून घ्या. कारण उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्या घरातून आपण कोणत्याही प्रकारच्या ज्या वस्तू असतात किंवा साफसफाई आपण घराच्या बाहेर करत नाही किंवा घरामध्ये करत नाही. कारण माता लक्ष्मीचा हा आपल्या घरामध्ये आगमनाचा दिवस असतो. तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची छान मस्त उद्या पूजा करायची आहे. त्यांना तुम्हाला पंचामृतने आंघोळ घालता आली तर आवर्जून त्यांना पंचामृतने आंघोळ घाला. आणि नक्की बघा, तुमच्या जीवनातले जे काही दोष आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल. फक्त आपला थोडासा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्यावेळेसच प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश येत असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कामयाब होऊ शकतो. तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे सुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या दूर होतील. श्री स्वामी समर्थ.